नमस्कार. माऊली उत्सव मंडळ चुनाभट्टीमधील कला, क्रीडा, ज्ञान, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रगणी मंडळ. यंदाचं नवरात्र उत्सवाचं गौरवशाली 54वं वर्ष आहे. सलग 54 वर्ष एखादा सण उत्सव साजरा करणं ही साधी गोष्ट नाही. त्यामागे समाजातील जाणकारांचं, विचारवंतांचं मोलाचं मार्गदर्शन तर असतंच, तसेच माता भगिनींचा सहभाग आणि निस्वार्थी भावनेने उत्सव आनंददायी करणाऱ्या कार्यकर्त्यांची असते अथक मेहनत. कार्यकर्ता निस्वार्थी भावनेने मंडळाच्या नावलौकिकासाठी, स्थानिकांच्या आनंदासाठी अहोरात्र झटणारा, तरीही प्रसिद्धीची हाव नसलेला एक सच्चा माणूस अर्थातच कार्यकर्ता. उत्सव जवळ आला की कार्यकर्त्यांना वेध लागतात ते पूर्वतयारीचे. मग मंडप बांधणीपासून ते साफसफाईपर्यंतची सर्व कामे तो अगदी मनापासून करतो. कुठली लाज नाही, कसलाही माज नाही. दाग अच्छे हैं म्हणत चेहऱ्यावर समाधान झळकतं. हा कार्यकर्ता कोणी नेता नसतो, तुमच्या आमच्यात वावरणारा सामान्य माणूस. नोकरी धंद्याच्या धकाधकीतून घरी येऊन अमाप उत्साहाने मंडळासाठी राबणारा हक्काचा माणूस. उत्सव म्हटला की आर्थिक उलाढाली आलीच. मग आर्थिक सहाय्यासाठी तो देणगीदारांचे उंबरठे झिजवतो आणि तुमच्याही दारी येतो. तुम्ही मात्र त्याला कारण सांगून झुलवत असता. आज नाही, उद्या, परवा. अरे तो का लाचार आहे? तो परत येतो, पुन्हा येतो तुमच्या आनंदासाठी. रोजच्या ताणतणावातून 4 घटका तुम्हाला एकत्रित आनंद मिळावा यासाठी तो झटत असतो. कार्यकर्ता नेहमी तुमच्या सुखाचा, आनंदाचा विचार करतो आणि कार्यशील असतो, उत्सवात आणि उत्सवानंतरही. अडीअडचणीत नातेवाईकांच्या आधी तो धावून येतो. मानसिक आधार देतो. पण काही टीकाखोर त्याची निष्कारण बदनामी करून त्याचं मनोबल खच्ची करतात. त्याला साथ हवी असते ती तुमच्या 4 गोड शब्दांची. उत्सवाच्या खर्चाचा आवाका वाढला की पदरचे पैसे टाकायला तो मागे पुढे पाहत नाही. त्याबरोबर उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून तो काळजी घेत असतो. कोणी कितीही नाक मुरडली तरी न डगमगता मंडळासाठी, समाजासाठी तो कार्य करीत असतो. पण काळाच्या ओघात सच्चा कार्यकर्ता हरून गेला आहे. मंडळ मोठी झाली, पैसा आला, प्रसिद्धी आली आणि त्याबरोबरच आला तो आळसपणा. कष्टाची जागा कामचुकारपणाने आणि कार्यकर्त्यांची जागा कॉन्ट्रॅक्टरने घेतली आहे. सामाजिक देखावे पडद्याआड गेले आहेत आणि उरला आहे तो भव्य दिव्यतेचा भंपकपणा. फोटोत झळकणारे कार्यकर्ते आता सर्वत्र दिसत आहेत. दागण्यांनी मढलेले, महागड्या कपड्यातले कार्यकर्ते. आप्पाचा विषय हाडे, आप्पाकडे क्रेडिटचं काढे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे. आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतारे, समज नाही आरती समज ना चारे लोक हातभर काम आणि गावभर नाम. आता मंडपात उपस्थिती फक्त नावापुरती राहिली आहे. कधी कधी मंडपात देव एकटाच वाट पाहत असतो. उत्सवाशी नाळ जोडणारा कार्यकर्ता पार दुरावला आहे. मग मिरवणुकीत बेधुंद नाचणारी ती टोळकीच्या टोळकी आली तरी कुठून? भाडेतत्वावरून की परग्रहावरून? कामाचा होता होता का करमणुकीचा कधी झाला कळलंच नाही. आता दिवसा जिथे उजेड पडत नाही तिथे रात्रीच्या जागरणाचा काय घेऊन बसला आहात? मंडपातल्या जागरणाची परिभाषाच बदलली. काही हौशी रात्रभर जागरण करतात, पण पंचामृताऐवजी दारूच्या घोटाचे मूत्रप्राशन करून मंडपात येतात.
तोंडाचा चंबू करून मावा, पान, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी मंडपाचा कोपरा असा काही रंगवतात की एक वेळ रांगोळी पुसेल, पण कोपरा अजिबात नाही. मंडपात बसून अगरबत्तीऐवजी सिगरेटचे धुमारे दिसतात. षंढांनो, आता थोडी तरी लाज बाळगा रे. स्वतःच्या घरातही हेच करता का? नाही ना, मग देवाच्या समोर का? एक लक्षात ठेवा, येणारी पिढी तुमचीच नक्कल करणारी असेल. आज जे पेराल तेच उद्या उगवेल. अशी चिंताजनक परिस्थिती असली तरी हाताची पाच बोटं काही एकसारखी नसतात. खरा कार्यकर्ता आपल्या कार्यावर टिकून असतो. तुमच्यासाठी असतील ती 4 टाळकी, पण डोळ्यात तेल घालून मंडपातील निरंजन रात्रभर तेवत बसतात. रात्रीचा दिवस करून सुरक्षा कायम राखतात. स्वतः मात्र अंधारात राहतात, पण मंडळाचं नाव प्रकाशमान करतात. तुमच्यासाठी त्यांची किंमत शून्यच. पण उत्सवाचा खरा किल्ला लढवणारे हेच ते मावळे असतात. हो हो, हेच मावळे. ही वाट जरी वळणाची, बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. सर्व मंगल्य मांगल्य होण्यासाठी तो इथेच बसतो, इथेच झोपतो आणि इथेच आपला संसार मांडतो. तुम्हाला पोटभर महाप्रसादाचा आग्रह करीत स्वतः मात्र अर्धपोटी राहतो. खिशात दमडी असो की नसो, हातात काम असो की नसो, स्वतः कितीही अडचणीत असो, मंडळ म्हटलं ना की विषयच संपला. कसेही पैसे उभे करणारा तो कार्यकर्ताच असतो. 50-100च्या पावत्यांसाठी पायाची चाकं करणारा कार्यकर्ताच असतो. वेळ प्रसंगी मंडळात तो कधी अकाउंटंट होईल, कधी कॅशियर होईल, कधी वॉचमॅन होईल, कधी वादक होईल, कधी कलाकार, तर कधी मार्केटिंग करून मंडळासाठी जाहिरात आणणारा हा कार्यकर्ताच असतो. मंडळाच्या उन्नतीसाठी, तुमच्या आनंदासाठी ज्याचे पाऊल पुढे पडते त्याचे पाय खेचू नका. त्याच्या खांद्याला खांदा भिडवून त्याच्या बरोबरीने चला आणि त्याला प्रोत्साहित करा. तुमच्या कौतुकाची थाप त्याला प्रचंड मानसिक बळ देईल आणि तो अधिक जोमाने काम करील तुमच्या आनंदासाठी. अगदी सर्वत्र मंडळाच्या संस्काराचा झेंडा डौलाने फडकवत असतो. हाच तो लाख मोलाचा कार्यकर्ता, म्हणजे मंडळाचा, समाजाचा आरसा जणू. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. जो वळखे तसे औक्ष म्हणजे